ज्योती गायकवाड यांचा धर्मस्वातंत्र्य विधेयकाला विरोध। हे विधेयक धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणार आहे। स्वातंत्र्याचा अधिकार या बिलामुळे शिल्लक राहत नाही। ज्योती गायकवाड यांनी हे वक्तव्य केलं आहे। या विधेयकात अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतात। पहिला मुद्दा आहे, या विधेयकात प्रलोभन, जबरदस्ती, फसवणूक अशा शब्दांचा उल्लेख अत्यंत ढोबळ आणि अस्पष्ट ठेवण्यात आला आहे। जर एखाद्या व्यक्तीने कोणाला शिक्षण, आरोग्य सेवा किंवा सामाजिक मदत केली तर त्या व्यक्तीने नंतर स्वतःच्या इच्छेने धर्म बदलला तर त्याला सुद्धा प्रलोभन म्हणून दाखवली जाऊ शकते आणि अशा प्रकारे मानवी मदत ही सुद्धा गुन्हा ठरवली जाऊ शकते। धर्मांतर विरोधी कायदा देताना सरकारने हा विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठले शब्द वापरले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्मलोय पण हिंदू म्हणून मरणार नाही। हे जे शब्द आहेत त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान केवळ कायद्याचा संच नाहीये तर मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे। संविधानाच्या आत्म्याचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे एवढंच म्हणेन की ह्या जाचक कायद्याने व्यक्तीच्या संविधानाला दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा येणार असेल तर मी नक्कीच ह्या कायद्याला विरोध करते। सिने कलाकारांचा छळ थांबवण्यासाठी एसओपी लवकरच सिने कलाकारांच्या प्रश्नांसाठी बैठक घेणार आहे। कामगार कल्याण मंडळातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत स्पष्टोक्ती केली आहे। अध्यक्ष महोदय, आज अर्थसंकल्पावरील अनुदानावर चर्चा घडवण्यात आली। यामध्ये बऱ्याच सदस्यांनी सहभाग घेतला। विशेषतः सुनील प्रभू साहेबांचे 3 मुद्दे होते, ज्यामध्ये सिने आर्टिस्ट, कलाकार, ज्युनियर आर्टिस्ट, कामगार यांना जो छळ होते, त्यांचा अन्याय होतो आहे, ते निश्चित यामध्ये 14 फेब्रुवारी 2023ला एक SOP लागू करण्यात आली होती। पण त्यानंतरही बऱ्याच अंशी असं दिसून येते की हे कुठेतरी पिळवणूक होते आहे। तर या संदर्भात आपल्यासोबत एक यावर निश्चित बैठक लावण्यात येईल आणि यावर तोडगा काढण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।